आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. की आता आपण थांबूया. थांबूया म्हणजे हे बघा, तुम्ही काय बोलता ते मला खरंच कळत नाही. हेच की आता आपण बोलणं भेटणं जरा थांबूया. कसं आहे ना, मी अनु मॅडमला वचन दिले, मी सावीचं रक्षण करेन. हे वचन म्हणजेच माझं कर्तव्य आहे. मला ते पूर्ण करावंच लागेल. आणि तसंही सावीच्या मनात बाबाची जी प्रतिमा आहे ना, त्या प्रतिमेला धक्का लागल्यावरती सावी जरा वायबल होतेच आणि तिला याचा त्रास होतो. त्यापेक्षा मी म्हणते की हे सगळं थांबूयात. आणि माझी अजिबात इच्छा नाही की पुन्हा आपल्यामुळे माझं घर तुटा. नाही, हे बघ, असं काहीही होणार नाही. एक काम करूया, आपण बसून बोलूया. ओके? मला कळत नाही मी तुम्हाला कसं सांगू, पण मला जे सांगायचं होतं मी ते सांगितलं. बस आता आपण भेटणं बोलणं थांबूया. सुंदरी, आहो पण तुम्ही सुंदरी, हिला काय झालं अचानक? कालपर्यंत तर सगळं ठीक होतं, मग असं अचानक? त्या आदित्यने भूल घातली का हिला? हे सगळं तुमच्यामुळे होत आहे, तुझ्यामुळे आणि त्या आदित्यमुळे. नाही सोडणार मी त्याला. बाबा, सुंदरी आई कुठे गेली? बाबा, या मॅडमचा फोटो तुमच्या फोन नाही कसा? तू ओळखतो यांना? हो, हे तर एडी सरांचे बायको आहेत. अरे तू मला सांग, तू खरंच ओळखतोय ना? यांनाच बघितलेलं तू नक्की? अरे शुअर? हो. अरे मला नक्की सांग काय झालं? बाबा, हे आमच्या शाळेत आल्या होत्या एडी सरांबरोबर. एडी सरांनी स्वतः भेट करून दिलेली आमच्या सोबत, त्यांची बायको म्हणून. तुमचं काही बोलणं झालं? हो, आणि ते खूप वेळ आमच्याशी बोलत होते. काय करून बसले मी हे, पण काय करणार होते? साधना ताईंचा माझ्यापेक्षा जास्त हक्क आहे धनंजय तुमच्यावर. त्यांनी खूप सोचलंय तुमच्यासाठी. मुलीच्या मृत्यूचं दुःख घेऊन तुमच्यासाठी उभ्या राहिल्यात त्या. त्यांना कसं दुखवणार होते मी? आणि तुमच्याच प्रेमाची शपथ घातली त्यांनी मला. सॉरी धनंजय, पुन्हा एकदा तुम्हाला न विचारता निर्णय घेतलाय, आणि हाही निर्णय तुम्हाला आवडणार नाही हे माहिती आहे मला. ती सतत कोणाचं तरी नाव घेते. कुठलं नाव? सावी. आई थांब, मला माझा बाबा मिळाला. या लग्नामुळे सावी माझ्यापासून दुरावणार असेल तर मला नाही करायचंय लग्न. आदित्य फक्त माझं लग्न मोडायला किंवा फक्त सावीसाठी नाही आलेला. नक्कीच त्याचा अजून काहीतरी हेतू आहे. आणि
मला राहून राहून असं वाटतंय की साहेब आणि आदित्य या दोघांनी मिळून हे प्लॅनिंग केलंय. आणि माझी अजिबात इच्छा नाही की पुन्हा आपल्यामुळे माझं घर तुटा. बस आता आपण भेटणं बोलणं थांबूया. ठीक आहे. ओके रेडी निघूया आपण. एक मिनिट मला सांग गोळ्या घेतल्या तू? अरे बाबा मी विसरले. सावी तुला किती वेळा सांगितलं वेळच्या वेळी गोळ्या घ्यायच्या तू. आणि हे बघ कोणावर डिपेंडेंट राहायचं नाही. थांब मी आणतो. मी आणते. गुड गुड जा. आदित्य काय असं ओरडत काय तू? अनु कुठे? बोल ना अनु कुठे? मला नाही माहित. हे नाटक नको करू. तू एका डीसीपीशी बोलतोय. काय झालंय? नीट विचारतोय ना तर नीट आणि खरी उत्तर द्यायची. मग डीसीपीला ऐकू येत नाही का? म्हणलं ना माहित नाही. काय चाललंय सगळं? कोणीही मध्ये बोलणार नाहीये. आई मी खरं सांगतो मी काही नाही केलं. ए ऍक्टिंग करतोय तू. अनु कुठे आहे? तुला सांगितलं कोण पकडायची नाही. कोणाची पकडतोय कोणात? माझ्याकडे ना ठोस पुरावा नव्हता तुझ्याबद्दल. ऑन ड्युटी ऑफिसर वरती हात टाकून तो मला दिलायस. आता तुला सोडत नाही मी. कळलं का? दादाजी तू चुकीचं वागतोयस. आणि तुम्ही माझ्याशी वागले ते? अहो भर मंडपात मला बोलवून माझा अपमान केला ते बरोबर होतं का? तुमचा हा जो काही इश्यू होता ना तो सॉल्व्ह करता आला असता ना. बोलून आला असताना आपण तुम्ही बोललात का? नाही. तुम्हाला ना हे मुद्दामून करायचं होतं. आता याला सोडत नाहीये मी. अच्छा म्हणजे तू राग काढतोय तर त्या दिवशी सुंदरी लग्नातून निघून गेली म्हणून माझ्यावर राग काढतोय. मी काय केलं ना मी खरंच सांगतो ना.